झी 24 तास एक पाऊल पुढे। सणसर येथील मुक्काम आटोपून तुकोबारायांची पालखी बेलवडी इथं पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली। टाळ मृदुंगाचा गजर, तुकारामांचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खेळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं बेलवडी येथील पहिलं गोल रिंगण पार पडलं। बेलवडीतील भाविकांनी बेलवडी फाट्यावर पालखीचं स्वागत केलं। मुख्य मार्गापासून 1 किलोमीटर आत बेलवडी गावातील मैदानावर पालखी रथ नेण्यात आला। यावेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केलं आणि सुरू झाला डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा। या रिंगणात सर्वप्रथम मेंढ्या धावल्या, त्यांच्या पाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि पाण्याच्या कळशा डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले। यानंतर राजा आणि बादल अश्वांनी 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या। रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबारायांच्या नामाचा जयघोष सुरू होता। रिंगण सोहळा आटोपल्यानंतर पालखी खांद्यावर उचलून बोलोड येथील मारुती मंदिरात नेण्यात आलं। आपण बघतोय की हे गोल रिंगण पाहताना आपल्या देखील डोळ्याचं पारणं फिरतं। बेलवडीत कसा रंगला अनुपम सोहळा याची ही वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरती एकीकडे विणेकरी आहे तर महिला वारकरी देखील खाली दिसत आहेत। रिंगण सोहळा, मेंढीचं रिंगण आणि ध्वजधारी वारकरी वैष्णवांचा मेळा तिथे जमलेला आहे। मग विणेकरी असो, महिला वारकरी असो आणि ध्वजधारी असो, अत्यंत सुंदर अशी ही मनमोहक अशी दृश्य जी आहे वारीची। वारीमध्ये सर्व गुण, अगदी मॅनेजमेंटचे गुण असो, त्याचबरोबर संगीताचे गुण असो, जाती भेद कुठल्याही प्रकारच्या ज्या भिंती आहेत त्या बाजूला सारून सगळेजण एक दिलानं विठुरायाच्या दर्शनाला निघालेले असतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।